हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण शाही राजभोग आईस्क्रीम रेसिपी बघणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीनं पण मार्केटमध्ये जशी आईस्क्रीम भेटते ना त्याहूनही मस्त अशी आईस्क्रीम आपण घरी बनवून तयार करणार आहोत, ते पण सिंपल पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने। तर त्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। तर इथे 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहे, 4-5 बदाम, 4-5 काजू, 4-5 पिस्ता सगळे कट करून घेतलेले आहे। तर इथे ड्रायफ्रूट्स भाजून तयार झाले आहेत, एका वाटीमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते। ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्याने छान असे कुरकुरे होतात, आईस्क्रीममध्ये खूप छान अशी क्रंच टेस्ट येते, त्यासाठी इथे मी भाजून वापरलेले आहे। तर आता काय करायचं, त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 कप इतकं दूध ॲड करायचं आहे। दुधाला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। दूध गरम झालं की त्यामध्ये 2 चमचा इतकं किंवा 2 टेबलस्पून इतकं आपल्याला मिल्क पावडर ॲड करायचं आहे। 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे। आता मिश्रण आपल्याला 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव कप किंवा 1/4 कप इतकं मावा ॲड करायचा आहे। तर मावा ॲड केल्यानंतर परत आपल्याला हा बॅटर 4-5 मिनिटांपर्यंत एकदम थिक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी हा मावासुद्धा फ्रेश एकदम घरच्या दुधापासून बनवलेला आहे। दुधाला पूर्ण आटवून घेतलेला आहे आणि त्यापासूनच मावा इथे फ्रेश मावा बनवून घेतलेला आहे। तर आता मावा ॲड केल्यानंतर परत आपल्याला 2-4 मिनिटांपर्यंत बॅटरला शिजवून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, पूर्ण मावा यामध्ये विरघळून गेल्यानंतर 1/4 कप इतकं साखर ॲड करायचं आहे। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग साखरसुद्धा इथे कमी जास्त करू शकता। मी इथे 1/4 कप इतकं, पाव कप इतकं साखर ॲड केलेलं आहे। साखर ॲड केल्यानंतर परत आपल्याला हा बॅटर 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत बॅटर व्यवस्थित घट्टसर होत नाही, छान असा थिक होत नाही, तोपर्यंत आपल्याला इथे बॅटरला शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपला बॅटर बऱ्यापैकी शिजून रेडी झालेला आहे आणि तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता व्हिडिओमध्ये। त्याच प्रकारे आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। खूप थिक असा बॅटर तयार झालेला आहे शिजून। आता गॅस ऑफ करून घेते आणि बॅटर थंड होण्याकरिता ठेवून घेतलेला आहे। जोपर्यंत बॅटर आपला थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे क्रीमला फेटून घेऊया। त्यासाठी ते एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप इतकी मी व्हिप क्रीम घेतलेली आहे। तुमच्याकडे जर बीटर मशीन असेल तर तुम्ही त्याच्याने करून घ्या, नसेल तर तो हँड विस्कर असतो ना त्याच्याने सुद्धा करून घेऊ शकता। थोडासा वेळ लागतो पण त्याच्याने सुद्धा तुम्ही व्यवस्थित असं करून घेऊ शकता। तर याच्याने मी 2-3 मिनिटांपर्यंत क्रीमला फेटून घेतलेलं आहे। क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायची, आपल्याला छान अशी घट्टसर होईपर्यंत क्रीमला फेटून घ्यायचं आहे। क्रीम फेटून झाल्यानंतर जो आपण मावाचा बॅटर बनवून घेतलेला होता ना, तो बॅटर यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे। तर आताच या वेळेवर मी सगळी सामग्री यामध्ये ॲड करून घेणार आहे। तर बॅटर ॲड केल्यानंतर मी अर्धा चमचा इतकं इलायची पावडर ॲड केलेलं आहे, 2 ड्रॉप इतकं येलो फूड कलर ॲड केलेला आहे आणि थोडेसे यामध्ये मिक्स ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करून घेतलेला आहे, काजू, बदाम, पिस्ता सगळं ॲड करून घेतल्यानंतर परत आपल्याला याला बीटर मशीनने मिक्स करून घ्यायचं आहे। तर परत मी 2-3 मिनिटांपर्यंत याला फेटून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता जास्त वेळ फेटायचं नाही, व्यवस्थित आपली क्रीम इथे तयार झालेली आहे, फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी एकदा फेटून घेतलेलं आहे, परत एकजीव करून घेते, पूर्ण बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा बॅटर एकसारखा होईल, त्यासाठी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत एकदा आपण याला बीट करून घेऊया, म्हणजे छान असं थिक होईल आणि आपली आईस्क्रीमसुद्धा खूप क्रीमी अशी बनून तयार होईल। त्यासाठी परत एकदा 2-3 मिनिटांसाठी याला मी फेटून घेतलेलं आहे। तर आता आपला आईस्क्रीमचा बॅटर इथे बनवून तयार झालेला आहे। यापेक्षाही जास्त फेटायची गरज नाही आहे किंवा यापेक्षा थोडं जरी पातळ राहिलं तुमचं बॅटर तरी काही हरकत नाही आहे, ते आईस्क्रीम व्यवस्थित बनवून तयार होईल। मी बीटर मशीन वापरल्यामुळे बॅटर आपला एकदम परफेक्ट बनून तयार झालेला आहे। जर तुम्ही हँड विस्कर वापरत असाल तर त्याच्याने सुद्धा छान बनते, थोडंसं पातळ राहतो तरी त्या बॅटरने सुद्धा एकदम परफेक्ट अशी आईस्क्रीम बनवून तयार होते। तुम्ही त्याचाही वापर इथे करू शकता। आता काय करायचं, एक कंटेनर घ्यायचं, प्लास्टिकचा असो किंवा काचेचा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो कंटेनर घ्या। त्यामध्ये मी काढणार आहे, यामधून रिमूव्ह करणार आहे म्हणून बटर पेपर ॲड केलेला आहे बुडाला। जर तुम्हाला याच्यातूनच सर्व करायचं असेल ना तर तुम्हाला बटर पेपर ॲड करायची गरज नाही आहे। तर मी अशा प्रकारे एक बटर पेपर ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये आपली पूर्ण आईस्क्रीमचा बॅटर ॲड करून घ्यायचा आहे। तर इथे मी पूर्ण आईस्क्रीमचा बॅटर ॲड केलेला आहे, जेवढा कंटेनरमध्ये बसला तेवढा ॲड करून घेतलेला आहे। बॅटर ॲड केल्यानंतर स्पॅच्युलाने एक लेवल करून घ्यायचं आहे।
इथे मी पूर्ण आईस्क्रीम ॲड करून घेतल्यानंतर स्पॅच्युलाने एक लेवल करून घेतलेला आहे। आता वरून भरपूर सारे आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचे आहे। तर इथे मी मिक्स ड्रायफ्रूट्स ॲड करून घेत आहे। तर इथे मी बुडालासुद्धा भरपूर ॲड केलेला आहे, वरूनसुद्धा भरपूर ॲड करून घेतलेला आहे। तर आता काय करायचं, जो आपण पेपर लावलेला आहे बटर पेपर, त्याला वरून असं फोल्ड करून घ्यायचं आणि झाकण लावून 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं। त्यानंतरच आपण याला सर्व करू शकतो। तर 8 तासानंतर आपली आईस्क्रीम बनवून परफेक्ट तयार होते। तर ही आईस्क्रीम मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये सेट होण्याकरिता ठेवलेली होती। बाकीचा जो आपला बॅटर उरलेला आहे तो सुद्धा एका कंटेनरमध्ये ॲड करून घ्यायचा। जर तुमच्याकडे एखादी पार्सलचा कंटेनर असेल ना, त्याच्यामध्ये सुद्धा आईस्क्रीम तुम्ही सेट होण्याकरिता ठेवू शकता। तर बुडाला थोडंसं ड्रायफ्रूट्स ॲड करायचं, त्यानंतर उरलेलं पूर्ण बॅटर ॲड करून घेते। टॅप टॅप करून एक लेवल करून घेतलेला आहे। वरून परत थोडंसं ड्रायफ्रूट्स उरलेलं होतं माझ्याकडे, तो सुद्धा वरून गार्निश करून घेतलेला आहे। आता झाकण लावून त्यालासुद्धा ओव्हरनाईट ठेवून घेतलं आहे। तर बघू शकता तुम्ही, सकाळला मी तुम्हाला दाखवत आहे। तर आईस्क्रीम किती सुंदर अशी सेट झालेली आहे, एकदम परफेक्ट आईस्क्रीम बनवून तयार झालेली होती। जेवढी सुंदर सेट झाली आहे ना, जेवढी दिसायला सुंदर दिसते ना आपली आईस्क्रीम, तेवढीच खायलासुद्धा अप्रतिम चव आहे आईस्क्रीमची। एकदा नक्कीच बनवा। आता मी तुम्हाला ही आईस्क्रीम एकदम बाहेर काढून सर्व करून सुद्धा दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी तर आपल्याला ह्याच्यावरचा पेपर रिमूव्ह करून घ्यायचा आहे। तर हा पेपर मी काढायला गेलं, पण पेपर पूर्ण ओला झाल्यामुळे मी याला डायरेक्टच उलटं करून घेणार आहे प्लेटमध्ये। तर माझ्याकडे असं एक ट्रे आहे, त्यावर अशा प्रकारे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। टॅप टॅप करायचं, इझिली रिमूव्ह होते। तरी ती आईस्क्रीम मी पूर्ण काढून घेतलेली आहे। आता त्यावरचा आपला पेपर काढून घ्यायचा आहे, जो आपण बटर पेपर टाकलेला होता ना खाली बुडाला, तो काढून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी खूप इझिली बटर पेपर रिमूव्ह करून घेतलेला आहे। बटर पेपर खूप इझिली निघून जातो आणि आपण जेव्हा बटर पेपर काढल्यानंतर वरून भरपूर सारे ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचं आहे। ज्यावेळेला आपण सर्व करतो ना, त्यावेळेला खूप क्रंची असा टेस्ट येतो, खूप मस्त लागतात ते। तर भरपूर सारे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतल्यानंतर कट लावून घ्यायचं आहे आपल्याला आईस्क्रीमला। तर तुम्ही आवडीप्रमाणे ते कटसुद्धा लावून घेऊ शकता किंवा तुम्ही अशाही चम्मचने सर्वसुद्धा करू शकता। तर इथे मी तुम्हाला कट लावून दाखवत आहे आणि तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता आपल्या आईस्क्रीमचा। खूप सुंदर अशी आईस्क्रीम बनवून तयार झालेली होती, एकदम क्रीमी आणि मस्त अशी आईस्क्रीम बनवून इथे तयार झालेली होती। आणि बाकीचे थोडीशी उरलेली होती ना, ती मी पार्सलच्या कंटेनरमध्ये ॲड केलेली होती। तीसुद्धा आईस्क्रीम एकदम परफेक्ट अशी सेट झालेली आहे। ती तुम्हाला मी सर्वसुद्धा करून दाखवणार आहे की किती क्रीमी आणि किती सुंदर अशी आईस्क्रीम बनवून तयार झाली होती। तुम्ही बघू शकता, ज्यावेळेला मी सर्व करत आहे ना, डब्याच्या बुडाला बघा खूप छान असे लेयर्स आलेले आहे। म्हणजे आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे, सेट झालेली आहे। मी इथे पूर्ण आईस्क्रीम सर्व केली, वरून भरपूर सारे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतलेले आहे आणि आपली आईस्क्रीम इथे सर्वसुद्धा केलेली आहे। तुम्ही हे आईस्क्रीम एकदा पूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतर तुम्ही ही आईस्क्रीम घरी ट्राय करा आणि त्यानंतरच तुम्ही कमेंटसुद्धा करा की आईस्क्रीम कशी झाली होती, आईस्क्रीम पार्लरपेक्षाही भारी चवीला झाली होती की नाही। जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।